नमस्कार दादा. काय आज तुम्ही बा फेटे गिटे मारून म्हटलं का समजून दिलं जसं की लग्नात आले बा बैलावर गुलाल दिसून गटपात झाला. पहिल्यांदा बैलाचं नाव सांगा तुम्ही. बैलाचं नाव हरणे. हरण्या आणि बैलाची मालकाचं नाव ग्रामसेवक मी कृष्णा पोतेकर हा. समाधान टाकले दोघं. तुम्ही मुकी मुका नका रोवणार राजो. बायको सोबत असेल ना काय हा ते सुनबाई जरा मला तळक भडक बोलत बाप तिला वाटते बिचारा आपला नवरा बोल काय. आजकाल कसा बोलक्याचे बोंड खपतात म्हणते. बैलाचं नाव टाकू एकदा सांगा. हरण्या. तुमचं नाव सांगा आता. समाधान वाला सट्टक. बरं तुम्ही हे फेटे का बांधले. गटपात झाली ना केसरी मैदान आहे महाराष्ट्र मैदान. गटपात झाल्यामुळे तुम्ही कमिटीकडून ना आयोजक. बरं का हो हा बैल सेकंद पट्टाचा का फेऱ्याचा. दोन्ही मध्ये पण चालतो. दोन्ही मध्ये चालतो. पहिले सेकंड खेळलो आम्ही 1 नंबर मध्ये. हा नंतर इकडे 3 फेऱ्या टाक. दोघं म्हणून बैल घेतला का तुम्ही. मग हा. याची जोपासना कशी करता मग तुम्ही. क्वार्टर असतं बैल सकाळ होता मग त्याला दुधाचं खिलई वगैरे केले. का तुम्ही ग्रामसेवक असल्यानंतर तुमच्या घरचे लोक म्हणतात काय राजा ग्रामसेवक आहे आपली सर्व्हिस करा याला याच्यात लक्ष घरून विरोध नाही. घरून विरोध नाही करत. म्हणजे नाव आहे म्हणून विरोध नाही. नाही असं काही नाही पहिल्यापासून आहे नाव. तुम्ही बोलणारा जेव्हा तुम्ही अजिबात बोलायलाच तयार नाही. नाव आतापासून बैल त्या दिवसापासून 3रा-4था बैल आहे. म्हणजे तुमच्या आतापर्यंत तुम्ही मारलेल्या ग्राउंड मध्ये कोणतं ग्राउंड असं आहे की बा ते तुमच्या स्मरणात राहते. मराठवाडा मराठवाडा केसरी 5 लाखाचं मैदान. 5 लाखाचं मैदान मारत होतो त्यावेळेस तुमच्या बैलाला सोबती कोण होता. सोने आज जो पळाला काय म्हणजे तुमची ते सोन्याची आणि तुमची जुगलबंदी आहेच. आतापर्यंत 5दा गाडी पळाली 4दा गुलाल. 4दा गुलाल घेतला. हा हिंद केसरी किती वेळ आहे. ते मराठवाड्यालाच झालंय. मराठवाड्यात झाला. आपल्याकडे मैदानच नाही ना. आता हेच पहिलंच मैदान. बरं या बैलाची खरेदी केवढीची. खरेदी 71,000 लहान बच्चे किती वर्षाचा होता तो. 7-8 महिन्याचा. तुम्हाला कधी माहित पडलं की हा बैल आपलं नाव कमवून म्हणून. घेतानाच तसा घेतला होता ना. हा 3रा बैल आहे माझ्याकडे. म्हणजे मुलाचे पाय पाडल्यात दिसतात असं तुम्हाला वाटलं. 3रा बैल आहे ना. 3रा. 3 बैलापैकी कोणता बैल तुमचं नाव कमावलं त्या बैलाने. यानं जास्त कमावलं. याच्याकडून तुम्ही आता कोणती अपेक्षा ठेवून राहिले की बा हा बैल माझं नाव इथपर्यंत नेईल. अपेक्षा काहीच नाही सगळं पूर्ण केलं. धावणी राहायला त्याच खुशीत आम्ही. तुमचं नाव अगोदर मोठं आहे की या बैलानं मोठं केलं. बैलानं मोठं केलं जास्त या बैलगाडा क्षेत्रात. बैलगाड्या क्षेत्रात बैलाने मोठं. घरचे काही म्हणत नाहीत काय. करून काही विरोध नाही. हा जेव्हा आज तुमचा गटपात झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं. आनंद झाला पण समाधान वाटलं की आपण हिंद केसरी मान भेटले. हा. मध्ये सगळं आलं आपलं. म्हणजे नाही भेटलं हिंद केसरी तरी गटपात झाला. त्याच्यात आपण हिंद केसरी झाला सर. मी पाहिलेलं आहे इथं की जेवढे गटपात झालेले बैल आहेत त्या प्रत्येकाने गुलाल असा घेतला की जसं की त्यांचा बैल इथं विजयी झाला. प्रत्येकाचा पाहिलं मी. कारण सोपं नाही ना 10 गाड्यामध्ये गाडी कटपास करणं एवढ्या मोठ्या मैदानात. कारण प्रत्येकाचं नियोजन चांगल्यापैकीच करून आलेले. कोणी तुम्ही इथे गटपात झाल्यानंतर पहिला फोन कोणाला केला. नाही केलं कोणाला. मग तुमचा बैल गटपात झाला हे घरी माहित झालं नाही काय. कोणत्या गटात गाडी पळणार आहे त्यांना आज अगोदरच मैदानात. अच्छा म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर निघता तेव्हा घरचे लोक लक्ष ठेवतात की आपला बैल कुठं गटात पळणार आहे काय सगळं माहिती नाही. असा एखादा प्रसंग की बा तुम्ही बक्षीस मारल्यानंतर घरी जायला वेळ झाला आणि घरचे आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यानंतर घरचे तुम्हाला चिल्लावले की नाही तू वेळ लवकर कोण न्याला. असं कधी झालं काय. नाही तसं नाही. बरं त्या बैलाची कोण अपेक्षा का भविष्यात. अपेक्षा काय धावणीला राहिलं तेच खुशी. पण त्यानं लय म्हणजे भरपूर नाव केलं आदत मध्ये मोठा लेवा किताब अच्छा. केसरी आदत मध्येच केलं. आता किती वर्षाचा बैल आहे तो. 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. किती आता दातला म्हणजे मागच्या वर्षी अवधात होता. मग पहिल्यांदा हा क पटात खेळवला का डायरेक्ट याच्यात खेळवला. सेकंड मध्ये क पटात खेळवला का. आता सध्या क मध्ये आहे. पण क पटातला बैल इथं समजा तुम्ही या पटात खेळवला तो डबल क पटात खेळवता येते काय. म्हणजे त्याचं बंधन राहत नाही. खेळवता येतं ना. तुमचं आवडता पट कोणता सेकंड पट का फेरा. 3 फेऱ्याचा. 3 फेरा. घेतानाच आम्हाला इकडची आवड होती हा त्याच्यामुळे पहिले. बरं आता आपल्या इकडच्या बैलावर त्यांनी बंदी केली याचं तुम्हाला दुःख वाटते काय. मनात काहीतरी खंत वाटत. मग आता हे 21 तारखेचं तेही मैदान होतं 21 तारखेला हेही मैदान होतं. म्हणजे ताकावरची म्हणजे दुधावरची तहान ताकावर भागवली असं वाटू राहिलं काय.
पण का 4.5 जिल्ह्यात तो पट आहे, मग तिथे हिंद केसरी ते कसे काय बैल? इथं समजा यांनी ओपन ठेवलं, मग हिंद केसरी म्हटल्यानंतर पूर्ण भारतातले बैल पाहिजेत. पण आता संख्या भरपूर आहे ना बैलांची, त्यांना पण बैल भरपूर आहे, गाड्या नोंद झाल्या पाहिजे, बैल फेरे पळून झाली पाहिजे. अच्छा, मग हा पण 1000 गाड्या पळाली, इथं 900 गाडी पळाली, इतकं सोपं नसतं झालं तिथं पण. मैदान बी पार पडलं पाहिजे अच्छा. असे. आणि मैदान घ्यावं लागते एकाच दिवसात? हा, एका दिवसात परमिशन. नाव सांगतो तुमचं? कृष्णा भुतेकर. हे होते कृष्णा भुतेकर आणि त्यांचा आवडता बैल हरण्या. खरंच शंकरपटात आज नवीन नवीन पोरं यायला लागले. हा शेतकऱ्याचा एक प्रकारचा सण आहे. आणि आज जेवढा दिवाळीले उत्सव होता, तेवढाच त्यांचा गट पास झाल्यानंतर आज त्यांच्या चेहऱ्यावर आपण तेच पाहत आहोत. आणि विशेष म्हणजे गट पास असतानाच त्यांना असं वाटतं की आपण हिंदकेसरी झालो, म्हणूनच त्यांनी आज त्यांच्या डोक्याला फेटे बांधले. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामन नगेश बारबदेसोबत. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. आणि स्पेशल पटासाठी जे चॅनल आहे, असं हे गन्ना का फन्ना आहे. नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.